तर बघा एक 8 दिवस झालं मी माझ्या गळ्यामध्ये काहीच घालाना। आता व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलंय की माझं मंगळसूत्र तुटलंय म्हणून मी माझ्या गळ्यात काहीच घालाना, तरी पण तुम्ही मला असंच कमेंट करताय की रुपाली ताई गळ्यात काहीतरी घाला। आणि काही जणांचं तर असं कमेंट आलेलं आहेत की तुझा नवरा कुठे गेला, तुला नवरा नाही का। म्हणजे एवढे विचित्र विचित्र मला कमेंट आलेलं आहे का तर फक्त मंगळसूत्र नाही घातलं म्हणून। तर व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलंय पण मी की बाबा मंगळसूत्र तुटलं, आता तुमच्या पुढे तोंड जोडून घेऊ का काय। आता ह्या व्हिडिओला काही जण असे पण कमेंट करणार आहेत मला की मग नकली बिकली तरी घालायचं ना मंगळसूत्र। तर नकली घालायचं काय नाही बरं का, नकली घातलं ना मी मंगळसूत्र की मला लय उतत या, नाईट्यासारखं पूर्ण मान माझी होती या, म्हणून मी नकली काय घालाना। आणि जे बी माझं मंगळसूत्र तुटलेलं आहे ना, थांबा तुम्हाला दाखवते कसं काय तुटले ती, थांबा। तर ह्या बघा असं तुटलेलं आहे मंगळसूत्र, ह्या बघा एका साईडने ह्या बघा। तर आता ह्या एका साईडचं मणी आहे ना पूर्णपणे बेसन मध्ये वाद गेलेलं आहे इथं। आता काय करायचं, कवा नको तुटून पडलं ते मला पण कळालं नाही। तर ती व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता तुम्ही म्हणताल एकच वाटी आहे का, वाटी पण गमली का काय, नाही वाटी आहे, काय वाटी आहे, 1-2 वाटी आहेत। तुम्हाला मी व्हिडिओद्वारे सांगितलंय तरी पण तुम्ही मला तेच कमेंट करताय। आणि तुम्ही काय आता म्हणताल ह्या 2 वाट्या आहेत तर त्या तरी गाठून आणायच्या ना। तर मला गाठायचं म्हणलं नाही तर मला खडकीला जायला लागेल आणि जायचं का व्हायना। पण हे काय मला म्हणलं की पगार झाला ना की जे बी काय मनी पडलेलं आहे तर ते मनी आपण करूया पगार झाल्यावरती। आणि मग एका साईडने म्हणजे ह्या पण साईडने होतंय ना मग बरोबर नाही का, म्हणजे पहिलं होतं मनी तसं मग घालता येईल तुला असं हे मला म्हणलं, म्हणून मग मी हे गाठून आणा ना, बाकी काय नाही। आता तुम्ही मग मला म्हणता नकली, पण नकली मला उतत येईल, नकली घातलं ना घालायचं काय नाही। एकदा मी पाठीमागं उन्हाळ्यामध्ये घातलं होतं नकली, तर पूर्ण मला उतलं होतं पाठीमागून ना, नाईट्यासारखं उतलं होतं पूर्ण, आख्या बारीक बारीक निसत्या इतक्याची कणी येतात आणि ते नाईट्यासारखं दिसतंय सगळं मानाला पण आणि हिकडून पण, त्यामुळे मी नकली पण घाला ना, बाकी काही नाही। तर लवकरात लवकर मग माझा पण प्रयत्न चाललाय लवकरात लवकर हे करण्याचा, म्हणजे मनी बघू जमलं तर करल, नाही तर मग एवढ्यातच आता गाठून आणत, पण त्यासाठी मला खडकीला जायला लागेल। तर मला पण काय टाइम भेटा ना, टाइम काढायचं म्हणलं तर जाऊ शकते मी दुपारची आणि गाठू शकते आणि गाठून येऊ शकते, पण नंतर मला हे करणार नाहीत। जर समजा एकदा जर मी गाठून आणलं ना तर मग हे काय करते माहितीये का, मग त्याला आता घातलंयच ना काय नाही काय गळ्यात, मग असू दे आता परत मग मनी करणार नाहीत मला हे, म्हणून मी थांबले, बाकी काही नाही। आता परत मला असं कमेंट करू नका। आणि काय काय कोणतरी आलं होतं म्हणून मला स्टॉप करायला लागला। तर बघा काय काय लोक तर एवढी म्याडी आहेत ना, तर मला एवढं विचित्र विचित्र, आता मला तरी असं वाटतंय का मोकळा गळा ठेवावं म्हणून, मला तर वाटतंय तवा वाटतंय ना की घालावं नकली पिकली कमाय ना 20-30 रुपयाचं घालावं, पण ते होतं म्हणून मी घाला ना, बाकी काय नाही। आणि आता हे जर घालायचं म्हणलं ना एवढंच, आता नाही जर केलं तर नाही इलाजाने आपल्याला हे एवढंच गाठून आणून कवायला करायला लागेल। आणि मला येतंय बरं का गाठायला, घरी मी गाठते, मला येते गाठायला असलं मंगळसूत्र हे ओवायला येते मला। पण मला आहे ना हे मनी चेंज करायचे, तेव्हा काही पिवळं काळं मनी आहेत ना हे लय खराब झाले, पांढरं झालेत लय पांढरं, म्हणजे त्यांच्यावली सगळी पोलिश गेलेली आहे, त्यामुळे मला मनी पण हे बदलायच्यात। मी म्हटलं मग एकदाच आपलं त्या गाठणाऱ्या जे गाठून देते मंगळसूत्र त्यांच्याकडे गाठून आणलं की मग त्यांच्याकडे मनी पण आपल्याला जसं पाहिजे तसं टाकायला। आणि मग हे ववायचं म्हणलं ना तर आपण हे किती वर्ष 1.5 वर्षात ववतोय, मग ती सुई आणा दोरा आणा, त्याची सुई वेगळी असते, याची हे ववायची सुई वेगळी असते, दोरा आणा सुई आणा अजून, मग ती वर्षभर ती तसंच आपल्याकडे पडते। आपण काय थोडं ना तसली काम करतोय, गाठण्याची थोडी ना काम करतोय, तेव्हा आपल्याला कुठंतरी यूज होईल म्हणून मग मी ते डोकल पण लावा, नाही तर मला येते, मला लय भारी भारी मंगळसूत्र येतात, म्हणजे हे करायला मोठं पण पट्टीतलं पण मंगळसूत्र मला वावायला येतं, अजून गंठण पण येतो मला वावायला। म्हणजे मी ना फक्त बघून शिकली, असं नाही काय की मी कुठं कामाला जाऊन म्हणजे ते शिकण्यासाठी कुठं काय केलेलं आहे, नुसती बघून शिकली आहे मी। हे काय असलं वावायला सगळं येते मला वावायला, म्हणजे मंगळसूत्र वेगवेगळ्या डिझाईनचं असतंय ना तसं येतंय मला मंगळसूत्र वावायला। तर बघू आता मग मला आता काय करायला लागेल, नाही जर त्यांनी 30 तारखेपर्यंत थांबते मी, नाही जर त्यांनी बनवलं तर मग नवीला जरी मी एवढंच आपलं गाठल
आणि मग हे करल. पण आता मला एवढंसं पण घालू वाटाना बरं का, घालू का वाटाना की असं गसगशीत घालायची सवय असली ना मग एवढंसं पण घालू ना. मग मी काय करू माहितीये का, मोठं जे माझं आहे ना गंठन त्यातलं मनी काढून ह्यात टाकल. मग नाही जर ह्यांनी केलं तर तोपर्यंत मी गपच बसती या, गप ह्यासाठी बसती या की एवढं जर गाठून आणलं तर हे मला परत करणार नाहीत म्हणतात. मग आता घातलेच ना काय नाही काय यात राहू दे मग भास्कर. ह्यात काय नाही, ह्यात काळ मणी आहेत बाकी काय नाही. आहेत यात 10-12 मणी आहेत बरं का, आहेत असं गावलेलं इकडं तिकडं पडलेलं. म्हणजे इकडं तिकडं मी फिरत असेल ना, ज्यावेळेस तुटलं त्यावेळेस इकडं तिकडं घरात फिरत होते ना त्यावेळेस पडलं होतं. मग खाली मी काय 10-12 ठेवलेलं आहे म्हणे आहे. बाकीचं पडलं जाऊ दे आता, काय सोनं गेलेलं जास्त तळतळ नाही करावी. मग वाईट ह्याचं वाटलं की आता सोनं किती मागे 1 लाखावरती सोनं गेले. आणि आता आपल्यासारख्या सामान्य माणसाचं करायचं आहे का सुरानी सोनं, म्हणजे 1 लाख रुपये तोळा. आणि अजून पण वाढणारे काहीतरी म्हणते तर दिवाळीपर्यंत 1.5 लाखापर्यंत जाईल ते सोनार म्हणत होता. मी आजच गेले होते सोनाराकडे. मी येता जाता शौर्य आर्याला शाळेत सोडवायला जाते ना, येता जाता सोनाराची दुकानं लागली की मी तिथे जाते चौकशी करायला सोनं कसं आहे म्हणजे विचारायला जाते. तर बघा असं लय महाग झालेलं आहे सोनं. आताच मी बघा हे बघा हे ना, हे बघा बघितलं का हे वरच, तर हे आहे ना हे केलंय ना, तर हे काय पैसे देऊन नाही केलेलं. घरामध्ये माझ्या आहे ना आर्याचा बदाम होता आणि आर्याचं खाली कानाचं नाही का ते झुंबर असते बारक, ते तुटून पडलं होतं. तर ते देऊन 3,000 रुपये मला वरती लागलं होतं. म्हणजे 8,500 रुपये लागलं मला हे फक्त. आणि एकदम पातळे हे बघा, लय पातळे एकदम, म्हणजे असं जाड नाहीये पातळे तरी पण म्हणतं. मग आता हे घरात ठेवण्यापेक्षा काहीतरी म्हणजे अंगावर घातलेलं बरं नसून म्हणजे घरात काय ठेवून करणार आहे मोडतोड आपण एवढं नाही का, म्हणलं इकडे तिकडे पडण्यापेक्षा म्हणून मग मी हे केलं होतं. हे बघा असं हे केलं होतं. ह्याला आता 1-1.5 महिना होऊन गेला असं केलेलं आहे. तर तवा मला आहे ना 1 ग्रामला आहे 1 मिली कमी होतं वाटतं. 1 मिली 1 ग्रामला 1 ग्रामला 1 ग्राम 1 ग्रामला 1 मिली कमी. 10 ग्राम तवा 1 तोळा आहे ना, बरोबर ना, 10 ग्राम तवा 1 तोळा. तर मला पण कसं आहे सोन्याचं सारखं करून मला लय सोन्या करण्याचा ना आधी, म्हणजे काय पैसे बिशे असले ना की मी असं काही नाही काय करत असते सोनं. म्हणजे छोटं मोठं आपलं मोठं नाही काय, पण छोटं आपलं काय जे आवडेल ते की आपल्याला तेवढ्या पैशामध्ये ऍडजस्ट होत असलं. आणि सोनं कधी पण आहे ना, मी तर महिलांना ह्या व्हिडिओद्वारे हेच मेसेज देईल की ना तुम्ही कपडे लता न घेण्यापेक्षा आहे ना, हे बघा कापड हे माकड असते. म्हणजे कापडाचं काय आपल्याला परत पैसे येणार आहेत का. तुम्ही मस्त 1 लाखाची साडी घाला, आता आहेत पण 1 लाखाच्या साड्या लय ना माग साड्या आहेत. तर तुम्ही मस्त 10,000ची साडी घाला, पण त्याचा काय फायदा आहे का. ते शेवट त्याचा 1-2दा आपण घातलं त्याला चिंधीच म्हणलं कुणी पण, बरोबर का नाही. 10,000ची जरी घातली तरी. तसं हे सोनं जर केलं तर तुमच्या जीवावरची फाशी कधी पण सोनं सोडून की बाबा आपल्यावरती काय प्रॉब्लेम आला तर आपण गहाण ठेवू किंवा मोडू तरी शकतोय. तर व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, म्हणजे ज्या महिला असतील त्यांनी ना पैसे आणि हे सोनं आहे ना कधी पण आपलं सोनं करून ठेवावं. मी तर म्हणते हाच संदेश देईल मी की सोनं आपल्या जीवावरची फाशी सोडवतं. कधी पण प्रॉब्लेम मध्ये जर आडी अडचण आली तर अचानक म्हणजे कुणावरती अशी वेळ येऊ नये, पण वेळ काय सांगून येत नाही, वाईट वेळ कुणावरती सांगून येत नाही. जर वाईट वेळ आली ना त्याच्याकडनं हात पसरता आपण सोनं आपल्याकडे जर सोनं असलं तर आपण ते गाण किंवा मोडून त्याचं काहीतरी पैसे घेऊन आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोय. ह्या व्हिडिओद्वारे फक्त एवढंच तुम्हाला सांगण्याचा माझा उद्देश आहे की कपड्याला किंवा असं जेवढी लागतात ना भांड्या कुंड्याला पण जास्त खर्च नका करत जाऊ. लागतात ना तेवढंच हे करत जा, घेत जा. कशाला काय करायचं एवढं भांडण कुठं, पण ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपण इन्व्हेस्ट करून जर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट 4-5 वर्षांनी जास्त प्रॉफिट होत असेल तिथं कधी पण पैसा गुंतवायचा. असं वाईपट्टी करेन सोन्यात आणि जमिनीत असं म्हणजे ह्याच्यामध्ये ना कधीही पैसा आपला लॉस मध्ये जात नाही, कारण त्याची किंमत दिवसेंदिवस वाढतच जाते. तर व्हिडिओद्वारे फक्त बघा मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की मला असं कमेंट करू नका. मला पण काय वाटत नाही की मोकळा गळा ठेवावा, पण मला माझं मंगळसूत्र तुटलेलं आहे आणि का नाही झालं ते सगळं काही व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता परत कमेंट करू नका. मी परत आता रिप्लाय देणार नाही.